जय जय रघुवीर समर्थ। जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहा, जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे रहा, जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहा, जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत रहा। अरे बाळा, आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची राहत नाही। एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते। जीवन तणावपूर्ण करू नका, नेहमी हसण्यासाठी वेळ काढा। त्यामुळे आयुष्यातील वर्ष वाढतीलच असं नाही, पण वर्षातील आयुष्य मात्र नक्कीच वाढेल। अरे बाळा, परिस्थितीबद्दल काळजी करू नका। आपण जिथे आहोत त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत राहा। प्रयत्न कधीही अपयशी होत नाहीत, तर तू आणि मी यशस्वी होतो। क्षमा मागणे कमीपणाचे नसून उलट आपल्या मनाचा तो मोठेपणा आहे। आवश्यकतेपेक्षा अधिक मिळते त्याला नशीब म्हणतात, आणि सर्व काही असूनही रडवते त्याला दुर्दैव म्हणतात, आणि थोडे कमी सापडूनही आनंद देते त्याला जीवन म्हणतात। बाळा, तू नेहमी तुझे प्रयत्न सतत चालूच ठेव। स्वतःला मोठं व्हायचं असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार कर। फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करत असतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते। देव कधीच कुणाचे नशीब लिहित नाही। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहित असतात। म्हणूनच कर्म हे स्वच्छ आणि निर्मळ असावे। बाळा, सगळेच आपल्यासाठी इथे टाळ्या वाजवणार नाहीत। काही जण आपल्याला पाठही दाखवतील, तेही स्वीकारावं लागतं। कमाईचा अर्थ फक्त धन कमावणे असा नाही, तर अनुभव, नाती, मानसन्मान, वागणूक आणि संस्कारही कमाईतच मोजले जातात। ही वेळ देखील निघून जाईल हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही समर्थांची मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहते। कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच हे मानत समर्थांची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तारले जातात, असा विश्वास अनेक भक्तांना आहे। आणि तुम्हाला देखील विश्वास असल्यास होय टाईप करा। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की जीवनात काहीही उलटसुलट, चांगलं वाईट झालं तरी एकच विश्वास आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजेच बघू समर्थ आहेत। समर्थांची नक्कीच माझ्यासाठी काहीतरी चांगली योजना असेल हे लक्षात ठेवा, आणि सद्गुरूंचं मनात नामस्मरण करा। नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल। आणि तुमच्या मनात जर सद्गुरूंवर विश्वास असेल तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय सद्गुरू टाईप करा। मित्रांनो, काही लोकांची विचारसरणी एवढ्या खालच्या पातळीची असते की त्यांना चांगले लोक, त्यांचे चांगले संबंध, त्यांचे नाव बघवत नाही। त्यामुळे ते इतरांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल वाईट भावना निर्माण होतील, त्यांचे नाव बदनाम होईल, त्यांचे चांगले संबंध खराब होतील। पण आम्ही कसे आहोत हे आम्हाला आणि आमच्या सद्गुरूंना माहीत आहे। तुम्ही करा कितीही बदनामी, पण ज्यांना चांगलं समजायचं आहे ते कोणाचेही काहीच न ऐकता ते चांगलेच समजतील, आणि ज्यांना वाईट समजायचं आहे ते वाईटच समजतील। पण सद्गुरूंना माहीत आहे की आपण कसे आहोत, त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही। काही नाती आपल्यासाठी खूप खास असतात, आणि ते जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेत असतो, सर्व काही देतो, आपला वेळ, काळजी, प्रेम, समर्पण आणि विश्वास। परंतु दुसऱ्या बाजूने तेवढाच न्याय मिळत नाही, आणि मग भेटतात ती फक्त कारणं। एक लक्षात घेतलं पाहिजे, या दोन्हीत एकीकडे वापर करणारे आहेत आणि दुसरीकडे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारे लोक आहेत। जर आपल्याला वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणारे यातला फरक कळाला तर या जगातील खूप नाती टिकून राहतील, आणि नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही। शेवटी ते काचेच्या तुकड्याला हिरा समजतात आणि खऱ्या हिऱ्यापासून दुरावतात। मग खरं आणि खोट्याचा फरक नक्कीच ओळखता आला पाहिजे, आणि तो लोकांना कदाचित येत नाही, म्हणूनच ते फसतात। तर मित्रांनो, काही लोक असतात
काही गलिच्छ विचारांचे। ते आपल्याबद्दल इतरांना वाईट साईट सांगतात, खोट्या बदनामी करतात, खोटं पसरवतात। पण तुम्ही फक्त सद्गुरूंवर विश्वास ठेवा। दुसऱ्यांच्या मनात आपल्याविषयी तिळभर शंका निर्माण करणारे हेच ते फालतू लोक असतात, ज्यांचे चरित्र, वैचारिक पातळी आणि वृत्ती एकदम गलिच्छ असते। 17 ठिकाणी ते फिरत असतात आणि स्वतःला धुतल्या तांदळासारखे समजतात। एकच लक्षात ठेवायचं, त्या लोकांनी कितीही आपली बदनामी केली तरी आपण स्वतःला काहीच फरक पडू द्यायचा नाही। आपले चरित्र, आपले वागणे आणि आपला स्वभाव कसा आहे हे सद्गुरूंना माहीत आहे। तुम्ही तुमच्या चरित्राकडे लक्ष द्या। उगाचच खोटं नाटक, बदनामी करून स्वतःचे कर्म खराब करून घेऊ नका, कारण तेच तुमच्यावर उलटून नक्कीच येणार आहेत। एवढं लक्षात ठेवा। कमी तर प्रत्येकामध्ये असते, पण 2 खूप चांगल्या गोष्टी असतात, प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता। मग ते प्रेम असो किंवा धार्मिक श्रद्धा असो, आम्ही फक्त सद्गुरूंशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक भक्ती करतो, याचा आम्हाला अभिमान आहे आणि असा अभिमान तुम्हीही बाळगला पाहिजे। मित्रांनो, कमळ आणि त्याचे पान हे पाण्याच्या अगदी मधोमध राहतात, पण तरीही त्यांच्यावर पाण्याचा एकही थेंब टिकू देत नाहीत। अर्थात पाण्यात राहूनही ते पाण्यात मिसळत नाहीत। अगदी त्याचप्रमाणे प्रत्येकाने संसारात राहूनही संसारात अलिप्त राहायला शिकलं पाहिजे। संसारात राहूनही परमार्थिक वैराग्य असलं पाहिजे। सुखदुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहेत आणि या सुखदुःखात अडकून न राहता संसारात राहून सद्गुरूंच्या नामस्मरणात, सद्गुरूंच्या विचारात आपण राहिलं पाहिजे। एक लक्षात घ्या की सद्गुरू आपल्याला भरपूर देत आहेत आणि काही लोकांना इतका गर्व असतो की ते निसर्ग चक्र विसरून जातात, संपत्तीच्या गर्वाने फार माजून जातात आणि साधारण गरीब लोकांना तुच्छ लेखू लागतात, हाडतूड करतात, 4 लोकांमध्ये त्यांची इज्जत काढतात। दुसरे असतात शारीरिक ताकदीचा माज करणारे, ते कमजोर, साध्या भोळ्या लोकांना दाबून मारतात। आणि तिसरे असतात सुंदरतेचा गर्व करणारे, ज्यामुळे ते कुरूप किंवा साधारण व्यक्तित्व असणाऱ्यांना तुच्छ लेखतात। आणि चौथे असतात ज्ञानाचा गर्व करणारे, जे चातुर्याने लोकांना लुबाडतात। सर्वांनी एक लक्षात घ्यावे की हे निसर्गाचे चक्र आहे, परमेश्वर ते फिरवत असतो। आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे असेल। बाजी पलटायला अजिबात वेळ लागत नाही। तो परमेश्वर तुमच्यासारख्यांची पारलायकी काढून जमिनीवर आदळतो आणि आज ज्यांच्यावर तुम्ही हसता तेच उद्या तुम्हाला हसतील। लक्षात घ्या, सद्गुरूंनी सांगितलं आहे की आज जे अंधारात आहेत, आज यांच्यावर जग हसत आहे, तर येणारा काळ हा फक्त त्यांचा असणार आहे आणि आम्ही तो आणून देऊ। आमचा सद्गुरूंवर विश्वास आहे, सद्गुरूंमुळे आम्ही बिनधास्त आहोत असं समजायला हवं आणि सद्गुरूंवरच फक्त विश्वास ठेवायला हवा। श्री सद्गुरू ज्याला आपल्या कृपाळू ग्रहाने आहात अश्वत करतात, त्याला हरिहरादी देवताही वंदन करतात आणि कलिकाळही त्यांच्या समोर लोटांगण घालतो। काम, क्रोध, विकार त्यांना शरण येतात आणि स्वतः रिद्धी सिद्धी देखील त्यांच्या घरी पाणी भरतात। सद्गुरुदासांमुळे सौभाग्य साधक अशा अद्भुत महिन्याला प्राप्त होत असतात आणि मग त्यांचे परमभक्त मोक्ष प्राप्ती करतात। गैरसमज आणि क्रोध हे असे विषय आहेत जे एका दिवसापासून सुरू झालेले ते अनेक वर्षांपर्यंत जपलेले नाते सुद्धा संपवण्याची क्षमता ठेवतात। मग कोणालाही पूर्ण न ओळखता जवळीक अजिबात करू नये आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते तोडू नये आणि केलात तरी नंतर विचार करावा। ही गैरसमज एक मोठी गोष्ट आहे आणि ती नातीच मग संपुष्टात आणते। अनेक चांगल्या व्यक्तींना आपण यातून गमावून बसतो। या जगात कोणीच परिपूर्ण नाही। खरे खोटे ओळखा, माफ करा, माफी मागा, क्रोध टाळा, इतरांना समजून घ्या। या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे परिवर्तन घडते आणि सद्गुरू आपल्या जीवनात त्यांचे दर्शन सुद्धा देतात। फक्त आपला त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास हवा आणि सद्गुरूंवर विश्वास ठेवायला हवा।
आपल्यातील प्रत्येकजण मंदिरात काही ना काही अपेक्षा ठेवूनच देवाच्या दर्शनाला जातो। प्रत्येक भेटीत देवाकडे काही ना काही मागतच असतो, पण आठवड्यातून एकदा काहीही न मागता, कोणतीही अपेक्षा न ठेवता देवाचे दर्शन घ्या। वेळ, घर, संसार, नाते, प्रॉब्लेम सर्व काही विसरून जा आणि देवापुढे पूर्ण शरणागती पत्करा, जेणेकरून देवालाही आनंद वाटेल आणि मग भरभरून आपल्याला आशीर्वाद देतील। आणि एकदा लक्षात घ्या, आयुष्याला कंटाळलेली व्यक्ती देवाकडे आली आणि देव म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधीच करू नये, जगलो तर आणखीन सत्कर्म करायला मिळेल असा विचार मनात हवा। धार्मिक सत्कर्म करणे म्हणजेच पारायण, जप, उपासना, नामस्मरण आणि हे सर्व केलं तर त्यात वाईट काय? यातून चांगलेच होईल। हो, नक्कीच चांगलं होईल। करून तर बघा आणि मग मला सांगा। मित्रांनो, या जगात राग आणणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण जर तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका व्यवस्थित पार पडेल आणि आपलं जीवन अगदी सुखमय होऊन जाईल। जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल की कुत्रे, मांजर, गाय, तत्सम हे सर्व प्राणी ते रोज इकडे तिकडे भटकत असतात। जे भेटेल ते कसं तरी खातात आणि त्यांचे जीवन जगतात। दिवस फक्त लुटत असतात, त्यांना इतर काही करण्याची बुद्धी नाही। परंतु आपल्याला मनुष्य जन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची, चांगलं वाईट, पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे। प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी परमेश्वरानेच आपल्याला दिलेली आहे। तिचा सदुपयोग करून आपण त्या प्राण्यांसारखे न वागता नक्कीच आपला वेळ भक्तीत, सेवेत घालवला पाहिजे। जास्तीत जास्त सद्गुरूंच्या सेवेत, भक्तीत, नामस्मरणात वेळ घालवा आणि स्वतःचे आत्मकल्याण या जन्मात नक्कीच तुम्ही तुमच्या हाताने करू शकता। जेवढी सात्विकता जीवनात अंगीकारता येईल तेवढे अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील प्रगती होईल। सात्विक मधुर बोलणं, सात्विक विचार, आचरण, वागणूक, सात्विक आहार आणि सात्विक लोकांची संगत, लिंबू, तंत्र मंत्र, कर्मकांडाकडे न जाता भक्ती इत्यादींचे जर आचरण जीवनात केले तर अध्यात्मात आणि वैयक्तिक जीवनात देखील नक्कीच तुम्हाला प्रगती मिळेल। अध्यात्म आणि प्रेम नेहमीच उघड्या डोळ्यांनी करावे। अंध बनून केले तर पदरी अधोगती आणि निराशाच येते। डोळे बंद करून चुकीचा गुरु, चुकीची भक्ती केली तर अध्यात्मात अधोगती होते आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले तर पदरी निराशा येते। मग शेवटी दोन्ही बाबतीत आपल्याला रडतच बसावे लागते। म्हणूनच नंतर पश्चाताप करण्यापेक्षा सद विवेक बुद्धी जागृत ठेवून दोन्ही गोष्टी नक्कीच तुम्ही केल्या पाहिजेत आणि चांगल्या केल्या पाहिजेत। लोक मोहात इतके अडकतात की त्यांच्या नजरेला जे चांगलं दिसेल ते मिळवावं आणि सोडवावं असंच वाटत राहतं। अधिक चांगल्या मिळवण्याच्या नादात ते जे सर्वोच्च सर्वोत्तम असतं तेच गमावून बसतात, मग ते वस्तू असो किंवा माणूस असो। नंतर पश्चाताप केल्याशिवाय त्यांच्या हातात काहीच लागत नाही आणि मग ते सर्व माणसांना विसरून जात असतात आणि आपले हे कर्म वाईट करून घेत असतात। सद्गुरूंच्या मार्गावर चालायचं म्हणलं तर त्रास देणारे, बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे आपल्याला भरपूर भेटतील। पण आपण आपली भक्ती करताना कोण काय बोलतं याकडे लक्ष न देता आपली भक्ती करत राहायचं। दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या। पहिली गोष्ट म्हणजेच सद्गुरू आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट म्हणजेच आपण कोणासाठी नाही तर सद्गुरूंसाठी येतो, एवढंच लक्षात ठेवा। म्हणूनच सद्गुरूंचे दर्शन दररोज घ्या। सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्कीच पूर्ण करू शकतो, पण चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही। म्हणून कोणतंही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नाही। सौंदर्य कालांतराने नष्ट होणारच आहे, एवढं मात्र निश्चित आहे। रस्त्याने जाताना, येताना, प्रवासात, कोणाच्या घरी गेल्यावर मोबाईल,
टीव्ही, गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून जय जय रघुवीर समर्थ सद्गुरूंचे नाव किंवा अनेक भक्तिमय वाक्य सद्गुरूंच्या दासाला दिसत असतात. लक्षात घ्या, या माध्यमातून सद्गुरू तुम्हाला सतत आठवण करून देतात. ते म्हणजेच की तू सतत नामस्मरण करत राहा आणि त्यातच तुझे कल्याण आहे. हा संदेश अशा दृश्यांच्या माध्यमातून सद्गुरू आपल्याला सतत देत असतात. त्यामुळे लक्षात ठेवा, आपण सतत नामस्मरणात असलं पाहिजे आणि सद्गुरू आपल्या पाठीशी नेहमीच असणार आहेत. या ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजेच एक परमेश्वर आहे. आणि जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात देव दिसतो आणि त्याचे अस्तित्वही जाणवते. आणि हे अनुभूतीनेच दासांना अनुभवावे लागते. शेवटी श्रद्धेचा देखील तो भाग आहे. आणि श्रद्धेचा जरी भाग असला तरी आपण श्रद्धा सद्गुरूंवर निश्चिंत ठेवली पाहिजे. जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलो तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही ते सांगून आपलं जीवन खराब करतात. हे झालं लोकांचं. पण सद्गुरूंच्या मनासारखं एकदा वागून तरी बघा आणि मग ते तुमचे जीवन सुंदर बनवून टाकतील. हाच फरक आहे आपल्या सद्गुरूंमध्ये आणि या दुनियेमध्ये. म्हणूनच विश्वास ठेवताना कधीही सद्गुरूंवर विश्वास ठेवा. ते तुम्हाला धोका कधीच देणार नाहीत. मित्रांनो, नक्कीच तुम्ही या संदेशांचा आस्वाद घेत असाल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय सद्गुरू टाईप करा. एक गोष्ट लक्षात घ्या, सद्गुरू आपल्या सोबत आहेत. फक्त त्यांना ओळखायला शिका. कधीही हे शोधायचा प्रयत्न करू नका की देव आहे की नाही, तर हे शोधायचा प्रयत्न करा की आपण माणूस आहोत की नाही आणि आपल्यामध्ये माणुसकी जिवंत आहे की नाही, त्याचा अगदी शोध घ्या. नक्कीच तुम्हाला माणसांमध्ये परमेश्वराचे दर्शन होईल. मग तुम्हाला देवाची प्रचिती नक्की येईल आणि देव तुम्हाला दर्शन देतील. जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी नसते. हे मात्र तितकंच खरं आहे. सद्गुरू आपल्याला म्हणतात, जेवढं गमावलेस ना त्यापेक्षाही जास्त तुला मिळेल. फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तू मनामध्ये संयम ठेव. सर्व काही आम्ही तुम्हाला देऊ, फक्त तो संयम ठेवून काम कर. आनंद हा नेहमी चंदनासारखा असतो. दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तर आपली ही बोटे सुगंधित करून जातो. तसाच आपला दिवस आनंदी जाओ हीच सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना. हे सद्गुरुराया, तुम्ही आमच्या प्रत्येक संकटात आमच्या पाठीशी उभे असता आणि आम्हाला प्रत्येक संकटातून तुम्हीच सुखरूप बाहेर काढता. त्यासाठी सद्गुरू तुमचे मनापासून आभार. सद्गुरुराया, असेच आमच्या पाठीशी राहा हीच तुमच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हीच मला सांगा, जो देव रात्री झाडांवर बसलेल्या पक्ष्यांना झोपेतही पडू देत नाही, तो देव माणसाला कसं निराधार सोडू शकेल. म्हणूनच सद्गुरूंवर विश्वास ठेवा. ते सर्व जगाचे पालनहार आहेत. ते आपलेही पालन पोषण अगदी त्याचप्रमाणे करतील ज्याप्रमाणे पशु पक्ष्यांचे करतात. त्यांच्यासाठी सर्व लोक आणि संपूर्ण सृष्टी एक समान आहे. एवढं लक्षात ठेवा, सुख आणि दुःख आपल्याला आपल्याच कर्मानुसार मिळते. याचा गरीब आणि श्रीमंतीशी काहीही संबंध नाही. रडणारा म्हालातही रडतो आणि हसणारा झोपडीमध्येही हसतो. म्हणूनच तुम्ही समाधानी राहिलात तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत समाधान मिळेल, एवढं लक्षात ठेवा. नशिबाची साथ नसेल तरी सुद्धा चालेल, पण सद्गुरूंचा हात डोक्यावर असाच कायम राहिला पाहिजे. त्या हातानेच आपण सर्व काही मिळवू शकतो. म्हणूनच तुमच्या पाठीवर सद्गुरूंचा हात असावा हीच सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ.